ऐन निवडणुकीच्या काळात ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय। आज रात्री उशिरा ठाण्याच्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन करंजकर हे शिंदे गटात प्रवेश करतील। मातोश्रीवरून शब्द देऊनही करंजकर यांचं तिकीट ऐनवेळी कापण्यात आल्यानं ते नाराज होते आणि आता ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतात। प्रांजल कुलकर्णी ताजे अपडेट्स देतील। प्रांजल, या घडामोडींमुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये चित्र कसं बदलू शकतं, काय अपडेट्स आहेत याबद्दलचे? अश्विन, आपण जर बघितलं तर ऐन निवडणुकीच्या काळात ठाकरे गटाला हा मोठा धक्का खरं तर मानला जातोय। कारण आपण जर बघितलं तर विजय करंजकर हे उद्धव ठाकरेंचे एक निष्ठावान कार्यकर्ते म्हणून खरं तर त्यांची ओळख आहे। ज्येष्ठ नेते म्हणून खरं तर ते ओळखले जातात। त्यांच्याकडे नाशिक जिल्हा प्रमुख यासह नाशिक लोकसभा संघटक ही जबाबदारी देण्यात आली होती। विशेष म्हणजे त्यांना वर्षभरापूर्वीच मला मातोश्रीवरून शब्द हा मिळालेला आहे आणि त्यानुसार मी तयारीला लागलोय असं ते सांगत होते। मात्र ऐनवेळी त्यांचं तिकीट हे कापण्यात येऊन राजाभाऊ वाजे यांना नाशिकमधून ठाकरे गटाची उमेदवारी देण्यात आली होती। त्यानंतर विजय करंजकर हे प्रचंड नाराज होते। त्यानंतर त्यांची महायुतीच्या नेत्यांच्या संपर्कात ते होते आणि अखेर महायुतीमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये ते लवकरच प्रवेश हे करणार आहेत। आज रात्री उशिरा ठाण्याच्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ते भेट घेणार आहेत आणि शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या मध्यस्थीने लवकर त्यांचा प्रवेश होणार आहे। आपण जर बघितलं तर याचा निश्चितच मोठा फटका जो आहे तो महाविकास आघाडीचे नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना बसणार आहेत। कारण आपण जर बघितलं तर कालच ते म्हणत होते की जवळपास 27 ते 30 नगरसेवक हे माझ्या संपर्कात आहेत। त्यामुळे आता निश्चितच यांच्या प्रवेशाकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष लागलं। एक मोठी राजकीय घडामोड ही म्हणावी लागणार आहे। प्रांजल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।